स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर आपण रोगमुक्त होण्याचा सगळ्यांनी विचार केला आहे. आपण या विचारात सहभागी आहात. मी खूप आनंदी आहे की तुम्ही ती सूत्र अंगीकारणार आहात. बघा, आपलं सूत्र आहे जागरूकता. जागरूक राहणे म्हणजे काय होणं? बघा, तुम्ही सर्व कामं ॲटोमॅटिक करता. सकाळी उठता, ब्रश करता, अंघोळ करता, चहा ठेवता, चहा पिता, देवपूजा करता. हे ॲटोमॅटिक करता. त्याकडे सजग झालाय का कधी? तुम्ही सजगतेने ती गोष्ट करा. सहज होते म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. बघा, ह्या परमेश्वराने जे जे काही आपल्याला दिलंय ते जागरूकपणे जर तुम्ही बघायला लागलात, तर तुमची बॉडी जी सर्व्हायव्हल मोडमध्ये म्हणजे डिफेन्समध्ये आहे, ती तुमची अलाइनमेंटमध्ये येईल. आणि जागरूकता हा त्याचा पहिला मंत्र आहे. तर तुम्ही जागरूक व्हायचं म्हणजे फार काही मोठं असं करायचं नाही आहे. लक्ष द्यायचं आहे, मी ब्रश करते आहे, मला काय फील होतं आहे, मी अंघोळ करताना पाणी घेतोय, त्या पाण्याचा स्पर्श अनुभवा. प्रत्येक स्पर्शामध्ये जादुई ताकद आहे. पाण्यामध्ये तर खूप आहे, त्यानंतर आपण बघणार आहोत. पण आत्ता तुम्ही जागरूक व्हा. तुम्ही देवाची पूजा करताना त्याच्याशी एकरूप व्हा. तुम्ही तुमच्या मुलांना तयार करताय, तेव्हा त्यांच्या इतके लहान व्हा आणि जागरूक होऊन त्यांना तयार करा. तुम्हाला त्यामध्ये आनंद मिळेल आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट जागृतपणे करायला शिकाल, त्या दिवशी तुमचं जीवन असं कमळासारखं उमलायला लागेल. कारण जीवन हे बहुमूल्य हे तुम्हाला कळलेलं आहे आणि त्याचा तुम्ही आनंद घ्या. धन्यवाद.